माय न्यू ब्लॉग. तर मी आहे तुमचा लाडका सोम. आम्ही चाललोय आज आमच्या शेतावर बिर्याणी बनवायला. नियोजन. चला तर जाऊया आपण. आता राईस घ्यायला म्हणजे तांदूळ. बिर्याणीसाठी पहिलं महत्वाचं तांदूळ असतं. तांदूळ घेऊन गेलं पाहिजे, नाही तर कशी होणार बिर्याणी. तांदूळ आणलाय. बघू दाखव तांदूळ नारे बिर्याणीचा. आतून नाना नेतो. आतून नाना नेतो वगैरे घेत. इंद्रायणी तांदळाचा बिर्याणी करणारे आम्ही. बिल इज गोइंग टू बी रेडी नाव. नारे आमचा नाऱ्या भाई बिर्याणीसाठी यांनी कॉन्ट्री दिली आम्हाला. किती 2 कोटी दिले ना? नाही हो, 200 रुपये दिले. 200. 5 वस्तू झाल्या आता आमच्या. बिर्याणी मसाला 100 रुपये. हे काहीतरी अवघड. नारे पण कन्फ्युज झालता. 100 म्हणलं 100 वाटलं. एक आणि 2600. बघा आपण 2600 म्हणतोय. आता सुजले ना घरात खिशात कांदे भरून आणल्यात. स्कीम झाली. सगळ्या पोरांना माहिती. चला आपण जाऊ आता. बिर्याणी मसाला घेतलेला आहे दुकानातनं. आता आपण जाऊया. मित्रांनो आपण चाललोय आता शेतात. केस बीस फुल गाडीवर आलो तर विचित्र झालेत. हे आहे आपलं सामान बिर्याणीचं. आपण चाललो शेतावर. फुल राना बिनातनं एकदम ओजी फिलिंग. आपले आचारी बिचारी तर ऑलरेडी पुढे आहेत. चला चिकन बिकन एकदम नियोजन ओजी ठेवले आज. झापट टाक त्या बोहल्यावर. आंबन बिंब खाताय. चूल तर मस्तपैकी पेटवली आपल्या प्रफुल्ल दादानी. त्याच्यात थोडे इन्ग्रेडियंट्स टाकले भात गरम करण्यासाठी. हर्षदा चाललाय हांडा घेऊन पाणी आणायला. चला बाकीची कामं करू. गाईज आता आपण बिर्याणीसाठी त्याची ग्रेव्ही तयार करते. पहिला आपण त्याच्यात तेल टाकलंय, मग नंतर कांदा टाकलाय. तर तो कांदा लाल होतोपर्यंत त्याला चांगला भाजून घ्यायचा. वास येतोय ना वास.
आता मस्तपैकी तयार होती, दम लावली आता व्यवस्थित. हर्षद आपली लाकडी आणि प्रफुल्लदा ह्याच आनंदात ताशा वाजवतोय. बजाव. आम्ही सगळे एवढे हे करतोय आणि तो भावेशदा तिकडं झोपलाय निवांत मोबाईल मध्ये. नाही करायचं, झोपलाय निवांत. त्यांनी म्हणजे रोजी मारतोय प्रफुल्लदा आणि हर्षदा. आपण होतो त्यांच्या हात खाली आकडेच विजवतो. अरे बास की बास. बोले बिर्याणी आली बाळा, खायची माहिती. मग हो आता उठ की. बास किती वेळ बसणार आहे हा. नारे तर बुरटा बघ नुसतं तोंडवर करून खायला आलाय. हे अंदा सुजले का वीरेश मावसल. बोल बजरंग बली की जय वाजव. मी तयार आहे आणि पोरं बसलीत जेवायला. जेवण करू प्रफुल्लदा व्हेज माणूस आहे तरी आपल्याला मध्ये म्हणा. प्रफुल्लदा आपला भात दाखव कुठे ठेवलाय. व्हेज भात, गरीबाचा भात लपवलेला आहे. दादा डायरेक्ट भात वितलं काय. दादा भात का लपवलं पण ते दादा. नॉनव्हेज बनवून घेतले, मला व्हेज भात दिलाय कालचा न संपणारा. न संपणारा नाही दादा. तू का नॉनव्हेज खात कारण असेल ना काहीतरी. जाऊ दे, चांगली बायको भेटो नॉनव्हेज खात नाही दादा. बरोबर आहे, काय विषय नाही. काय नाही बाबा, भेटायला आलो तुला. बिर्याणी तर एकदम उज्जी झालेली, सगळ्यात बेस्ट. व्हेजचं असंच असतं. अन्याय. गाईज आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आता. आणि जेवण वगैरे करून आपण आता घरी आलेलो आहे. माझी ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बोला. बाय. असं काही शेमडेवाणी बनवते त्याला अर्थ नाहीये. बाय गाईज.